जिल्ह्यामध्ये चिक्कोडी तालुका आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये चिक्कोडी तालुका आहे आणि त्या चिक्कोडी तालुक्यामध्ये हुन्नर नावाचं गाव आहे. त्या हुन्नर नावाच्या गावामध्ये बाळाबाई रानगे नावाची एक महिला राहत होती. परिस्थिती अत्यंत गरीब आहे. परिस्थिती जरी गरीब असेल पण मन मात्र श्रीमंत होतं. एकच लक्षात ठेवायचं, ज्यावेळी आपल्या संसारावरती एखादं दुःख येतं, संसारावरती एखादं संकट येतं, त्यावेळी खचून जायचं नाही. संसारावरती संकट आलं की समजून जायचं देव आपल्या जवळ. एखाद्या देवाची ती खूण राजाच्या घरा, देवाची ती खूण राजाच्या घरा, देवाची ती खूण ज्याच्या घरात त्याच्या पुढे चिरा संसाराशी दुःख आलं की समजायचं देव जवळ आला. या बाळाबाई रानगेची परिस्थिती इतकी बिकट होती. सकाळी जर काही खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत होती. सकाळी लेकरांना काही जेवायला घातलं तर संध्याकाळी काय घालावं हा तिच्या पुढे प्रश्न पडत होता. परिस्थिती बाबा गरीब होती पण मन मात्र चांगलं होतं, निर्मळ मनाची होती. पण आजी त्या बाळाबाईची ओळख तिच्या स्वभावावरून होती. बाळाबाईची ओळख तिच्या स्वभावावरून होती. तिच्या स्वभावावरून तिला ओळखलं जात होतं. एखादा माणूस जर गावामध्ये प्रेमानं बोलत असेल, लोक त्याला आवर्जून भेटतात, आवर्जून त्याच्याशी बोलतात. का? त्याची ओळख त्याच्या स्वभावावरून आहे. लोक म्हणतात अमुक अमुक हा माणूस आहे ना फार चांगल्या स्वभावाचा आहे. तसं या बाळाबाईची ओळख तिच्या स्वभावावरून करायची लोक. कसा होता नेमका तिचा स्वभाव? फार भांडखोर होता. फार भांडखोर स्वभावाची होती ही बाळाबाई. पण या कलियुगामध्ये जे लोक तोंडाला जरा फटकळ असतात ना, जे लोक फटकन बोलून टाकतात ना, त्यांच्या मनामध्ये अजिबात कपट नसतं. त्यांच्या मनामध्ये अजिबात मळ नसतो. तोंडावर फटकन बोलणारी माणसं फार निर्मळ मनाची असतात. एखादा माणूस जर शांत बसून ऐकून घेत असेल तर तो माणूस धोका दिल्याशिवाय राहत. तोंडावर बोलत नाही पण ती माणसं कार्यक्रमच करतात. त्यांना आपण काय म्हणतो आतल्या गाठीचे. आतल्या गाठीचे असतात लोक. तोंडावर बोलत नाही पण ते पुढच्याचा कार्यक्रमच लावणार. अशी नव्हती ही बाळाबाई. फटकन बोलून टाकायची पण मन मात्र तिचं निर्मळ होतं. अहो इतकी भांडखोर होती आजी, इतकी भांडखोर होती. बायकांबरोबर ती कशावरून भांडेल सांगता येत नव्हतं. आणि बायकांबरोबर तर भांडायचीच पण गडी माणूस सुद्धा तिच्या सावलीला उभा राहत. अजिबात उभा राहत. आपल्यात नाही गडी बाळाबाई. काही काही माता माऊल्यांचं असं असतं, नाव असतं शांताबाई, पण भांडण केल्याशिवाय राहत. तुमचं नाही मावशी. इथली नाही.
हुन्नर गावातली. इथल्या बाळाबाईचं सांगून काय करू, जरा लक्ष देऊ नाही का. परिस्थिती गरीब आहे, लहान लहान 2-3 लेकरे, थोडीशी शेत जमीन आहे, पण परिस्थिती बिकट आहे. एक दिवस माझ्या बाळू मामानं आपल्या सेवेकरांना सांगितलं, म्हणले जा आप्पाच्या वाडीला जे हलसिद्धनाथांचं मंदिर आहे. बाळू मामांनी आदेश केला, आप्पाच्या वाडीला जे हलसिद्धनाथांचं मंदिर आहे त्या हलसिद्धनाथांच्या मंदिरासमोर सभा मंडप टाकायचा आहे आणि सभा मंडप टाकण्याकरता हुन्नर गावामधून पट्टी घेऊन या. हलसिद्धनाथ म्हणजे बाळू मामांच्या मामाच्या गावचा देव. हलसिद्धनाथांना नवस केला सुंदरामाईनं आणि मग माझ्या बाळू मामांचा जन्म झाला. हलसिद्धनाथांच्या नवसानं माझे बाळू मामा सुंदरामाईला झाले. बाळू मामांच्या मामाच्या गावचा देव म्हणजे हलसिद्धनाथ. हलसिद्धनाथांच्या मंदिरासमोर सभा मंडप टाकायचा आहे आणि सभा मंडप टाकण्याकरता पट्टी आणायची. आपल्या इकडे वर्गणी म्हणतात की पट्टी म्हणतात? वर्गणी. आपल्या भागामध्ये वर्गणीच म्हणतात, पण कोल्हापूर, सांगली, सातारा या बाजूला जर गेलं तर वर्गणी म्हणत नाही, त्या भागात पट्टी म्हणतात. मामाला सांगितलं जा आणि प्रत्येक घराघरातून पट्टी घेऊन या. सेवेकरी निघाले, प्रत्येक घराघरातून पट्टी मागू लागली. ज्याला जेवढं शक्य होईल तो तेवढा पट्टी देत होता. 2-3 घरं पुढे, आता बाळाबाईचं घर 4-4थ्या नंबरला आहे. अलीकडच लोकांनी सांगितलं, म्हणजे तुम्ही आम्हाला पट्टी मागा, पण ते घर जे दिसतंय ना तिथं पट्टी मागाय जाऊ. आणि जर तुम्ही तिथं पट्टी मागायला गेलात पट्टी नाही मिळणार, पण तुम्हाला बांधल्याशिवाय ती सोडणार. म्हणले बाळाबाईचं घर आहे ते बांधल्याशिवाय सोडणार नाही, पट्टी तर देणारच नाही, पण तुम्हाला बांधल्याशिवाय इथून लावणार. सेवकरी म्हणले कशाला, म्हणले सकाळ सकाळ बांधण्याचं काळ तोंड बघायला जायचं, त्याच्यापेक्षा हे घर सोडून द्यायचं. सगळ्या घरामध्ये पट्टी मागितली आणि मामाच्या दरबारामध्ये गेले. हा जगाचा बाप, जगाचा मालक, हा माझा बाळू मामा माझ्यावरती बसलेला आहे. हातामध्ये काठी आहे, डोईला फेटा आहे, खांद्यावर गोंगड आहे, कपाळी भंडारा आहे, पायामध्ये जोडे. सुंदर देखणं स्वरूप माझ्या मामाचं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोकप्रिया, इतकं देखणं रूप माझ्या मामाचं. सेवकरी आले. येता येताच मामाचा दरबार म्हटलं की मामाचे भक्त ओळखायचे कशावरून? मामाचे भक्त आहेत ओळखायचे कशावरून? ज्याच्या कपाळी भंडारा आणि ज्याच्या मुखामध्ये जय बाळू मामा नाव, हा बाळू मामाचा भक्त, हीच त्या बाळू मामाच्या भक्ताची ओळख आहे. बाळू मामाच्या नावाचं वेड या जीवाला लागलं पाहिजे. बाळू मामाच्या नावाचं वेड या मनाला लागलं पाहिजे. आणि एकदा का बाळू मामाच्या नावाचं वेड मनाला लागलं की माझा बाळू मामा या देहाचाच नाही तर जीवाचा उद्धार केल्याशिवाय राहणार. मामा दिवानार वेड जीवाला किती लागल यार.
मामाच्या नावाचं वेळ त्या भाविक भक्तांना त्या सेवेकरांना लागलेलं होतं. सेवेकरी मामाच्या दरबारामध्ये गेली, मामाला नमस्कार केला, मामाच्या चरणावरती मस्तक टेकवलं, आणलेली सगळी पट्टी मामाच्या समोर ठेवली आणि जशी माझ्या मामानं पट्टी पाहिली, हातानं मोजली नाही बरं, पट्टी पाहिली तसं माझ्या मामानं सांगितलं, लेकांनो ह्याच्यात काहीतरी कमी आहे, ह्या पट्टी काहीतरी कमी आहे. कारण बाळू मामाला काही सांगायची गरज अजिबात नाही. माझा बाळू मामा सर्व जाणत आहे. बाळू मामाला अजिबात काही सांगावं लागत नाही. सेवेकरांनी मामांसमोर हात जोडला, मामा माफ करा मामा. त्या हुन्नर गावामध्ये बाळाबाई नावाची एक महिला राहते मामा, तिच्या घरी आम्ही पट्टी मागितली. का नाही मागितली? मामा गावकऱ्यांनी सांगितलं बाळाबाई फार भांडखोर स्वभावाची, म्हणून मामा आम्ही त्या बाळाबाईच्या घरी पट्टी मागायला गेलोच नाही. मामानं सांगितलं, लेकांनो तुम्ही नाही ना गेलात, मी पट्टी मागायला जाणार, मी स्वतः पट्टी मागायला जाणार. आणि माझ्या मामानं पायात जोडे घातले, मामा हातात काठी घेऊन बाळाबाईच्या घरी निघाले. जशी दरवाजावरती थाप पडली तसा बाळाबाईनं दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून जगाचा बाप, जगाचा मालक माझा बाळू मामा दारात दिसला. आणि बाळाबाई सांगू लागली, बाबा तुम्ही माझ्या दारात आला. मामा मला बोलवायचं की मामा काही काम होतं ना मामा, मी घाई घाई आले असते. हो मामा ऐका ना, आज प्रत्येक जण संसाराची घाई करतोय, प्रत्येक जण या प्रपंचाची घाई करतोय, पण बाबा घाई जर करायची असेल ना आदमापूरला जाण्याची करावी. घाई जर करायची असेल ना माझ्या बाळू मामाला पाहण्याची घाई करावी. जर घाईच करायची असेल ना त्या बाळू मामाचं स्वर्णरूपी भंडारा मस्तकाला लावायची घाई करावी. गाडी घुंगराची गाडी बाळाबाईच्या दारामध्ये पोहोचले. बाळाबाईला सांगितले, ए बाळाबाई, हलसिद्धनाथांच्या मंदिरासमोर सभा मंडप टाकायचं, तू पट्टी का दिली नाही? बाळाबाईने मामासमोर हात जोडले. ओ मामा, मामा ऐका ना, जर माझ्या दारात कुणी पट्टी मागाय आलंच नाही तर मामा मी पट्टी तरी कशी करू? मामाला सांगितलं, आई जा आणि तुझ्या घरात
जेवढं काही पट्टी देण्याकरता आहे ती समद घेऊन ये. मामानं काय सांगितलं लक्ष देऊ नये का? तुझ्या घरात पट्टी देण्यासारखं जे काय आहे ती समद घेऊन ये. बाळाबाई पळतच घरात गेली. सगळं काही पाहू लागली पण बाळाबाईकडे पट्टी देण्यासारखं काहीच नव्हतं. जगाच्या बापाला तरी कमी हातानं पाठवायचं नाही. बाळाबाईच्या लक्षात आलं आपल्या लग्नामध्ये बाळाबाईच्या बापानं 3 चांदीची नाणी दिली. बाळाबाईच्या लग्नामध्ये बाळाबाईच्या बापानं 3 चांदीची नाणी दिली. ती 3 चांदीची नाणी तिनं फार जपून ठेवली होती. आजी तुमच्या वेळेला कपाट होती का? तुम्ही कशात ठेवायचे पूर्वी सामान? पूर्वी मडक्यामध्ये गाडग्यामध्ये ठेवायचे. पूर्वी मडक्याचे उतरंड असायचे आणि मडक्याच्या उतरंडीमध्ये घरामध्ये असणारं सगळं काही साहित्य ठेवलं जायचं. अगदी पिठा मिठा सहित गाडग्यामध्ये ठेवायचे. ही 3 चांदीची नाणी बाळाबाईनं सगळ्यात खालच्या मडक्यामध्ये खालच्या गाडग्यामध्ये ठेवलेली. बाळाबाई पळतच गेली. ती 3ही चांदीची नाणी घेतली. मला असं वाटतं ती बाळाबाई जर आताची असती, ती बाळाबाई जर आताची असते ना बाबा, तिनं 2 चांदीची नाणी मागं ठेवली असते आणि एकच देवाला एकच दिलं असतं. 2 मागं ठेवली असते. पण ही बाळाबाई अशी नव्हती. त्या बाळाबाईनं 3ही चांदीची नाणी घेतली आणि ती 3ही चांदीची नाणी नेऊन माझ्या मामाच्या हातावर ठेवली. आणि खऱ्या अर्थानं मामानं मनामध्ये असणारी भक्ती जाणली. मामानं त्या बाळाबाईचा शुद्ध भाव जाणला. मामानं त्या बाळाबाईला घराच्या बाहेर बोलवले. बाळाबाई जरा घराच्या बाहेर. जशी बाळाबाई घराच्या बाहेर आली, जी मामा बोला. बाळाबाई अगं किती शुद्ध अंतकरण तुझं, किती ग मोकळं मन तुझं. घराच्या बाहेर गेली. जशी बाळाबाई घराच्या बाहेर आली तसं माझ्या मामानं आपल्या हातामध्ये असणारी काठी बाळाबाईच्या उंबऱ्यावरती 3 वेळा मारली. मामानं हातामध्ये असणारी काठी बाळाबाईच्या उंबऱ्यावरती 3 वेळा मारली आणि मामा जोरात ओरडले, अगं चालती होतीस की नाही घरातून? आताच्या आता या घरातून निघून, आताच्या आता घरातून चालती हो. बाळाबाईनं घरामध्ये डोकवलं. मामाला प्रश्न केला, मामा घरात तर कुणी बी नाही आणि मामा तुम्ही कुणाला चालती हो म्हणताय? मामानं स्मित हास्य केलं. मामा सांगू लागले, बाळाबाई तुझी परिस्थिती गरीब राहण्याचं एकच कारण आहे. तुझी परिस्थिती गरीब राहण्याचं एकच कारण आहे. अगं आई तुझ्या या घराला साडेसाती लागली. तुझ्या घरात साडेसाती दडलेली आहे. जी डोळ्याला दिसत नाही पण ती तुझ्या घरात आहे. त्या साडेसातीला मी बाहेर काढतोय. मामानं जोरात ओरडून सांगितलं, अगं चालती होतीस की नाही? जशी साडेसाती घराच्या बाहेर निघाली तसा मामा सांगू लागला, पुन्यांदा जर या घरात आलीस तर गाठ या बाळू धनगराशी आहे, गाठ या बाळू धनगराशी आहे. माझ्या मामानं एका क्षणामध्ये या बाळाबाईच्या घराला लागलेली साडेसाती घराच्या बाहेर काढली.